काय दारू महाग होणार? महाराष्ट्र सरकारने जूनमध्ये हा मोठा निर्णय घेतला। दारूवरील एक्साइज ड्यूटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता दारूची किंमत वाढली आहे थेट 60% आणि त्यामुळे राज्यभर बार मालक देखील आक्रमक झालेत। आता 20,000 पेक्षा जास्त बार बंद ठेवले गेलेत। पण या दरवाढी मागे सरकारचं लॉजिक काय आणि बार मालक आक्रमक का झालेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सरकार काय म्हणते तर दारूवर कर वाढवल्याने राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचं उत्पन्न मिळणार आहे आणि हे पैसे सरकार लाडकी बहीण योजना, शेतकरी अनुदान आणि महिला कल्याण अशा वेगवेगळ्या योजनांमध्ये वापरणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। पण दारू नक्की किती महागणार? IMFL म्हणजेच इंडियन मेड फॉरेन लिक्विड 115 ते 130 वरून आता थेट 205 वर जाण्याची शक्यता आहे, तर देशी दारू 60 ते 70 रुपयांवरून 80 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता। स्कॉच किंवा विदेशी ब्रँड 360 पर्यंत वाढतील आणि हो, बियर आणि वाईनवर काहीही दरवाढ नाहीये बरं का। आता यामध्ये हॉटेल आणि बार इंडस्ट्रीचं म्हणणं वेगळंच आहे। AHAR म्हणजेच बार मालकांची संघटना, त्यांचं म्हणणं आहे की हा तिहेरी फटका बसतोय। एक्साइज प्लस वॅट प्लस लायसन्स फी वाढली, या तिघांमुळे बार मालकांच्या म्हणण्यानुसार 4 लाख लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, तर बार आणि परमिट रूम बंद होण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे। बनावट दारूचा देखील स्फोट होईल असंही बार मालकांचं म्हणणं आहे, तर टुरिझमलाही याचा फटका बसेल अशीही शक्यता वर्तवण्यात येते। आता 14 जुलै 2025 म्हणजेच आज रोजी महाराष्ट्रात काय घडलंय? 20,000 पेक्षा जास्त बार आणि परमिट रूम बंद होतात, तर मुंबईमध्ये 8,000, पुण्यामध्ये 4,000, तर नागपूर, नाशिक सगळीकडेच हा बंद पाळण्यात आला। नागपूरमध्ये संविधान चौकात मोर्चाही काढण्यात आलाय, तर सरकार विरोधात एकमुखी घोषणा करण्यात आली आहे। आता प्रश्न असा आहे की ही दरवाढ टिकून राहणार की सरकार मागे घेणार? उद्योग सांगतोय आमचं अस्तित्व धोक्यात आलंय, तर सरकार म्हणतंय राज्याचा महसूलही तितकाच गरजेचा आहे। पण या संघर्षामध्ये मार खाणार कोण? ग्राहक आणि सामान्य कामगार। तुम्हाला काय वाटतंय? ही दरवाढ योग्य आहे का की सरकारने थोडं मवाळ धोरण घ्यायला हवं होतं? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि अशाच अधिक भन्नाट गोष्टींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।